नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. बघूया आता काय काय होतं आहे मार्केटमध्ये. रोज काही ना काही चालूच आहे. कोणाला फारशी कमाई होत नाही आहे, पण आपण म्हणतो ना, क्रिकेटच्या मैदानावर राहिलं पाहिजे. काय काय होतं आहे ते पाहिलं पाहिजे. रन आपोआप निघत जातात. एक 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 रन का घ्यायची असं म्हणून चालत नाही. जेव्हा जे मिळतं ते घ्यायचं आणि त्या एक 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 गोळा होऊनच 100 रन होत असतात असा एक विचार करून आपण सध्याच्या काळात तरी मार्केटचा विचार केला पाहिजे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2617 कोटीची, तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2134 कोटीची. बरेच रिझल्ट कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले, त्यानंतर जे आले ते आत्ता देते. REC रुरल इलेक्ट्रिफिकेशन यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, डिस्बर्समेंटसुद्धा वाढले. केफिन प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. UTI AMC प्रॉफिट रेव्हेन्यू वाढले, रिझल्ट छान आला आहे. संभव स्टील रिझल्ट चांगला आला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. ॲथर इंडस्ट्रीचा सुद्धा रिझल्ट चांगला आला आहे. AETHER ॲथर. तत्वचिंतन फार्मा यांचाही रिझल्ट चांगला आला आहे. रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन सगळं वाढलं आहे. रेलटेल सेंट्रल कोलफील्डकडून 40 कोटी आणि ओरिसा सरकारकडून 10 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. एरोफ्लेक्स MR ऑर्गनायझेशनमध्ये 13% स्टेक त्यांनी घेतला आहे 16.7 कोटीला. तिरुमलाई केमिकल प्रेफरन्स शेअर्स इश्यूमधून त्यांना 450.62 कोटी रुपये मिळाले. त्यापैकी 110.62 कोटी रुपये त्यांनी कॉर्पोरेट खर्चासाठी वापरले आहेत, सबसिडियरीमध्ये गुंतवले नाहीत असा खुलासा तिरुमलाई केमिकलने केला आहे. बजाज कन्झ्युमर 64.3 लाख म्हणजेच 4.69% स्टेक ते बायबॅक करणार आहे. बायबॅकची किंमत 290 रुपये प्रत्येक शेअरला. बाजारातली किंमत चालू आहे 250 बघितल्यासारखी वाटते. 186 कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च करणार आहेत. टेंडर ऑफर बायबॅक आहे आणि प्रमोटर या बायबॅकमध्ये भाग घेणार नाही. ही चांगली गोष्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन बिझनेसचं डिमर्जर करणारे म्हणजे विशाल पर्सनल केअर ही त्यांची सबसिडियरी आहे. तिच्यातला मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन बिझनेस जो आहे तो काढून ओरिजिनल बजाज कन्झ्युमरमध्ये घेणार. थॉमस कुक फॉरेक्स कार्ड देणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. विप्रो सौदी इलेक्ट्रिक कंपनी नॅशनल ग्रीड साऊथ आफ्रिकाकडून पुष्कळ वर्षांसाठी स्मार्ट कार्ड कॉन्ट्रॅक्ट विप्रोला मिळाला आहे. ई-पॅक ड्युरेबल आणि साऊथ कोरियाच्या बंगजिन इलेक्ट्रॉनिक्स यांनी एक जॉईंट व्हेंचर केला आहे. त्यामध्ये 66.67% हिस्सा ई-पॅकचा असेल. ते TV स्पीकर आणि साऊंड बारचं उत्पादन करतील. ग्लोबल हेल्थनी एक करार केला होता ओरिसा सरकारबरोबर. त्यांना 3 एकर जमीन द्यायची होती 56 कोटी रुपयाला
आणि 60 वर्षाचं डील होतं, त्याऐवजी आता सरकार त्यांना 3.5 एकर जमीन देणार आहे. एन्व्हायरो त्यांना लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळाले. 80 कोटीचा एक आणि 141.25 कोटीचा एक असे 141.25 कोटीचा महादेवपूर साठी आणि भातरायनपुरासाठी 80 कोटीची अशी 2 त्यांना LOA मिळाली आहे. टाटा स्टीलने नीलांचल इस्पातमध्ये 100% स्टेक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. काल अमेरिकन मार्केट डाऊन होतं कारण IBM हा शेअर 8% पडला आणि त्याचं वेटेज जास्त आहे, कारण त्यांनी गायडन्स त्यांचा वाढवला नाही. पण अल्फाबेट आणि एनव्हिडिया हे 2 शेअर तेजीत होते, नाहीतर मार्केट खूपच आपटलं असतं. जॉबलेस क्लेम जे आले ते इनिशियल जॉबलेस क्लेम अर्थात 2,17,000 एवढे आले. हे जॉबलेस क्लेम कमी होऊन आले. इंटेलचा रिझल्ट खराब लागला. हेल्थ केअर ट्रँगल हा शेअर मात्र 115% वाढला. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हा 5 पैशाचा शेअर, डॉलरच्या भाषेत 0.05 एवढ्या किमतीचा हा शेअर, म्हणजे पेनीतला पेनी स्टॉक म्हणा, तो 115% वाढला. NSDLचा IPO येतोय. हा 30 तारखेला सुरू होऊन 1 तारखेला संपेल, म्हणजे 30 जुलै, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट. त्याचा प्राइस बँड 760 ते 800 रुपये एवढा आहे. एम्फासिसचा रिझल्ट लागला. त्यांचे मार्जिन 15.3%, प्रॉफिट 1% कमी झालं, रेव्हेन्यू 1% वाढलं. पण त्यांचं डील जे होतं ते $760 बिलियन ची डील त्यांना मिळाली. लार्जेस्ट एव्हर ऑर्डर पाईपलाईन आहे असं त्यांनी सांगितलं. 100 बिलियनची 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाली आणि $50 बिलियन एक कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं. BFSIच्या ऑर्डर 47% वाढल्या, तर नॉन BFSIच्या ऑर्डर 108% वाढल्या. डिक्सन लॉन्गचियर या चीनबरोबरच्या कॉन्ट्रॅक्टला सरकारने परवानगी दिली. कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील, पण मार्केट डामाडौलच आहे. मार्केटमधल्या अर्ध्या मैदानात खो खो, अर्ध्या मैदानात फुटबॉल, का अर्धा वेळ खो खो अर्धा वेळ फुटबॉल हेच कळेनासं झालं आहे. आधी तेजीतले शेअर देते. हॅवेल्स, इंडियन हॉटेल, फॅक्ट, UTI AMC, ओरॅकल, इंडियन बँक, एम्फासिस, ॲथर, बजाज कंझ्युमर, कजारिया सिरॅमिक्स, सिग्निटी, रूरल इलेक्ट्रिफिकेशन, BEL, एन्व्हायरो इन्फ्रा, ग्रासिम, युनायटेड स्पिरिट्स, सुझलॉन वायदे बाजारात गेलाय म्हणून दिलाय, टायटन, टाटा पॉवर, विप्रो, वेल्स्पन लिव्हिंग, बिर्लासॉफ्ट, मुंद्रा, थॉमस कुक, रिलॅक्सो आणि बाटा. काल ब्रिटन बरोबर जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाले त्यात
फुटवेअर सेक्टरला फायदा होईल म्हणून रिलॅक्सो आणि बाटा, GR इन्फ्रा, झायडस वेलनेस, किर्लोस्कर ऑइल, श्याम मेटॅलिक्स, अनंतराज आणि थॉमस कुक. तर मंदीमध्ये सायंट, सन फार्मा, फर्स्ट सोर्स, SRF, ट्रेंट आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक. तरी पण मार्केट खूप व्होलटाईल राहत आहे. पण काही पर्टिक्युलर स्टॉकमध्ये ट्रेड चांगला होतोय. ते जर शेअर्स तुमच्याकडे असतील तर प्रॉफिट मिळत असेल तर विकता येऊ शकतात. त्यामुळे लक्ष द्यायचं नाही मार्केटकडे असं करू नका, कारण याच गोष्टींचा पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.